Hello and welcome to the last session of this animal tissue. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये ॲनिमलमधले 4 इम्पॉर्टंट टिश्यू आपण स्टडी करत आहोत. त्यापैकी 3 इम्पॉर्टंट टिश्यू आपण स्टडी केलेले आहेत. नंबर 1 एपिथेलियल टिश्यू, नंबर 2 कनेक्टिव्ह टिश्यू, नंबर 3 मस्क्युलर टिश्यू आणि लास्ट टिश्यूचा टाईप आपल्याला बघायचा आहे नंबर 4, तो म्हणजे नर्वस टिश्यूज. Okay, a type of tissues which are present in nervous system, which are related with nervous system, are called as nervous tissues. Okay, आता हे जे nervous tissues आहेत mostly present in nervous system. A tissues present in nervous system, nervous system. आता हे जे नर्वस टिश्यू आहेत याच्यामध्ये 2 महत्त्वाचे पार्ट असतात. याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या सेल्स असतात. एक नर्व सेल्स ज्याला न्यूरॉन्स पण म्हटलं जातं. न्यूरॉन्स नर्वस सिस्टीमचं बेसिक युनिट असतं, याला न्यूरॉन्स म्हटलं जातं. आपण पाहणार आहे त्याचं स्ट्रक्चर. आणि दुसरा जो पार्ट असतो तो म्हणजेच न्यूरोग्लिया. पॅकिंग सेल किंवा सपोर्टिंग सेल्स, नॉन नर्वस सपोर्टिंग सेल्स असतात. सो इट इज द स्ट्रक्चरल फंक्शनल and basic unit of nervous system. Structural, functional and basic unit of nervous system. These are non-nervous, परंतु नर्वस सिस्टीम से असोसिएटेड आहेत, जवळचे आहेत, परंतु नर्वस सेल नाही आहेत. पॅकिंग सेल असतात, सपोर्टिंग सेल्स म्हटलं तर याला सपोर्टिंग सेल्स. दे सपोर्ट दी न्यूरॉन. आणि 2 न्यूरॉनच्या मध्ये जी इंटरनल स्पेस असते त्याच्यामध्ये हे पॅक केले जातात. सो फिल इन इंटरसेल्युलर स्पेस किंवा इंटरन्यूरल स्पेस. ह्या इंटरन्यूरल स्पेसमध्ये त्यांना फिल केलं जातं. सो दे आर कॅपेबल ऑफ रिजनरेशन अँड दे आर विदाउट सेंट्रिओल. So they are non-capable of regeneration. So non-capable of regeneration, but they are capable of regeneration. So they are capable of regeneration, non-capable. They are with centrioles and without centrioles. So these neurons are without centriole, but these are centriole. Centriole असल्यामुळे याच्यात रिजनरेशनची क्षमता होते, म्हणजे डिव्हिजन्स होतात. आणि डिव्हिजन होण्यासाठी काय आवश्यक असतं? सेंट्रिओल. सो विथ सेंट्रिओल्स, without centrioles, without centriole. महत्त्वाचा पार्ट आहे की याच्यात सेंट्रिओल नाही आहे, त्यामुळं नॉन कॅपेबल ऑफ रिजनरेशन. सेंट्रिओल आहे त्यामुळे इथं रिजनरेशन होतं, डिव्हिजन्स होतात. सो नर्व सेल आर नथिंग बट न्यूरॉन, द स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड बेसिक युनिट ऑफ नर्वस सिस्टीम कॉल्ड ॲज न्यूरॉन. ह्या न्यूरोग्लिया या ज्या पेशी आहेत ह्या मात्र नॉन नर्वस आहे, सपोर्टिंग सेल आहेत, फिल इन इंटरन्यूरल स्पेस. सो नर्वस टिश्यूमध्ये हे 2 महत्त्वाचे पार्ट आहेत. त्यापैकी आपल्याला जो पार्ट अभ्यासायचा आहे तो नर्व सेल म्हणजे न्यूरॉनचा पार्ट आहे, तो आपल्याला डिटेल अभ्यासायचा आहे. परंतु याच्याशी रिलेटेड न्यूरोग्लिया सेल्स असतात, ह्याही आपण बघितलेल्या आहेत. हा जो नर्व सेल असते, न्यूरॉन असतो,
हा एक्साइटेबल असतो, त्याचबरोबर कंडक्टिव्हिटी पण पाहायला मिळते. शोज एक्साइटॅबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी. शोज एक्साइटॅबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी. आता एक्साइटॅबिलिटी म्हणजे काय असतं, चेंज इन ॲक्शन पोटॅन्शियल. ती जी नर्व सेल आहे, या नर्व सेलच्या बाहेरचं आणि आतील वातावरण, ज्याला ॲक्शन पोटॅन्शियल म्हणतो आपण, ते बदलतं आणि म्हणून ते एक्साइट होतं. स्टिम्युलस मिळाला की त्याच्या साह्याने ॲक्शन पोटॅन्शियल बदलतं. सो चेंज इन ॲक्शन पोटॅन्शियल म्हणजे चार्जेस असतात पुढं आपण त्याच्या वर्किंगमध्ये बघू. ॲक्शन पोटॅन्शियल इम्पल्स असतो. सो ॲक्शन पोटॅन्शियल बाय स्टिम्युलस संवेदकाच्या साह्याने ॲक्शन पोटॅन्शियल बदलतं, म्हणून याला म्हणायचं एक्साइटॅबिलिटी. म्हणजे फंक्शनल होतो, कार्यरत होतो. आणि तो इलेक्ट्रिक इम्पल्स असतो, तो पुढं पाठवतो, याला म्हटलं जातं कंडक्टिव्हिटी. सो कॅरी इलेक्ट्रिक इम्पल्स म्हणजे माहिती. सो कॉल्ड ॲज कंडक्टिव्हिटी. सो थिन फिलामेंट विच कॅरी दी इम्पल्स कॉल्ड ॲज नर्व सेल. याची व्याख्याही आपण असं सांगू शकतो, थिन फिलामेंट which carry the impulse message called as nerve cell. ओके, हे दोघांचीही माहिती तुम्हाला दिलेले. नर्वस सिस्टीम, नर्व सेल, न्यूरोग्लिया, दोघांचे कंपॅरिझन पण केलेले आहे. एक्साइटॅबिलिटी आणि कंडक्टिव्हिटी ही नर्व सेलची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. नर्व म्हणजे काय असतं, थिन फिलामेंट विच कॅरी दी इम्पल्स, याला म्हटलं जातं नर्व सेल. नर्व सेललाच काय म्हणायचं, न्यूरॉन. स्ट्रक्चरल आहे, फंक्शनल आहे, बेसिक युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. ओके, आपल्याला हे नर्व सेलचं स्ट्रक्चर डिटेल पाहायचं आहे. त्याच्या अगोदर ही जी इन्फॉर्मेशन आहे ही नोटबुकमध्ये नोट करा. आपल्याला नर्व सेल म्हणजेच न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघायचं आहे. सिंगल नर्व सेल, यालाच आपण न्यूरॉन म्हणत असतो. तर हे जे न्यूरॉन आहे, तर जर रचना आपण बघितली, स्ट्रक्चर बघितलं, तर सुरुवातीला हा ब्रँचड स्टार शेप्ड पार्ट असतो. एक लॉंग फिलामेंट असतो, खालच्या बाजूला युनिफॉर्म थिकनेस या ठिकाणी असते. हे जे सुरुवातीचा स्टार शेप्ड पार्ट आहे, थोडासा इनलार्ज दाखवूया आपण. हा स्टार शेप्ड पार्ट आहे, याला पुढे जाऊन ब्रँचेस तयार होतात. हा जो पार्ट आहे याला म्हटलं जातं सायटॉन, कॉल्ड ॲज सायटॉन. सो इट इज कॉल्ड ॲज सायटॉन. सायटॉन हा लार्ज आहे, स्टार शेप्ड आहे, ब्रँचड पार्ट असतो. याच्या ज्या ह्या मेन ब्रँच आहेत, इथून बाहेर नेणारी ही जी मेन मुख्य ब्रँच आहे, याला म्हणायचं डेंड्रॉन. काय म्हणायचं, डेंड्रॉन.
हा इथून बाहेर पडणारी मेन ब्रँच असते, त्या मेन ब्रँचला म्हणायचं डेंड्रॉन, आणि त्याच्या पुढच्या ब्रँच असतात त्याला म्हणायचं डेंड्राइट्स, कॉल्ड ॲज डेंड्राइट्स. सो मेन ब्रँच ऑफ स्टार शेप्ड स्ट्रक्चर सायटॉन इज कॉल्ड ॲज डेंड्रॉन. अशा अनेक डेंड्रॉन असतात. डेंड्रॉनला पुढे जाऊन ब्रँचेस तयार होतात, याला काय म्हणायचं, डेंड्राइट्स. ओके. आता याच्यामध्ये लिक्विड सायटोप्लाझम असतो, सेल आहे हा पूर्ण सायटोप्लाझम भरलेला असतो. इथं मात्र सायटोप्लाझमला म्हटलं जातं न्यूरोप्लाझम. काय म्हणायचं, न्यूरोप्लाझम, कॉल्ड ॲज न्यूरोप्लाझम. बघा आपण मसलला सार्को म्हणतो, सार्कोप्लाझम, तसं इथं याला म्हणायचं न्यूरोप्लाझम. आता याच्यामध्ये हे जे आवरण असतं, ह्या आवरणाला म्हटलं तर न्यूरिलिमा. काय म्हणायचं, न्यूरिलिमा. जसं सार्कोलिमा तसं इथं न्यूरिलिमा, सार्कोप्लाझम तसं इथं न्यूरोप्लाझम. याच्यामध्ये सेंटरला एक न्यूक्लियस असतं, सिंगल स्पेरिकल न्यूक्लियस, कॉल्ड ॲज न्यूक्लियस. ह्या न्यूक्लियसच्या सभोवताली असे जे डॉट्स असतात, ग्रॅन्युल्स असतात, ग्रॅन्युल्स आहेत. ह्या ग्रॅन्युल्सला म्हटलं जातं निझल्स ग्रॅन्युल्स, कॉल्ड ॲज निझल्स ग्रॅन्युल्स. सो सायटोप्लाझम कंटेन्स निझोर्स गेन. मेन ब्रँचला म्हणायचं डेंड्रॉन, सब ब्रँचेसला म्हणायचं डेंड्राइट्स, सेंट्रल लार्ज स्पेरिकल आहे ते न्यूक्लियस, ग्रॅन्युल्सला म्हणायचं निझल्स ग्रॅन्युल, सायटोप्लाझमला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम, आणि आवरण असतं त्याला म्हणायचं न्यूरिलिमा, न्यूरोप्लाझम आणि न्यूरिलिमा. सो दिस इज द फर्स्ट स्टार शेप्ड पार्ट कॉल्ड ॲज सायटॉन, कॉल्ड ॲज सायटॉन. आता हा जो या साईडचा लॉंग पार्ट आहे याला आपण एक्झॉन म्हणत असतो. सो दिस इज द एक्झॉन. लॉंग आहे, थिन आहे, फिलामेंटस आहे, युनिफॉर्म थिकनेस असतो, मेजर ब्रँच असते, याला काय म्हणायचं, एक्झॉन. स्टार शेप्ड पार्ट आहे याला म्हणायचं सायटॉन, आणि लॉंग थिन इलॉंगेटेड ब्रँच असते याला काय म्हणायचं, एक्झॉन. ओके. आता ह्या एक्झॉनवरती काही ठिकाणी मायलिन शीत असतं, म्हणजेच हे मायलिन शीत तयार करणाऱ्या श्वान सेल्स असतात, आणि श्वान सेल्स याच्यावरती काही ठिकाणी आवरण तयार करतात. म्हणजे हा जो पार्ट आहे हा सेलचा पार्ट आहे. श्वान सेल्स ठराविक अंतरावरती असतात, काही ठिकाणी याचा गॅप पण असतो. ह्या श्वान सेलमध्ये न्यूक्लियस असतं, सिंगल न्यूक्लियस असतं साईडला. सो these are the Schwann cells, and the Schwann cells produce the secrete the layer called as myelin sheath. याच्या बाहेरच्या बाजूला जे आवरण तयार झालेलं असतं याला म्हटलं जातं मायलिन शीथ. ह्या श्वान सेलनी सिक्रीट केलेलं बाहेरचं जे आवरण असतं याला म्हणायचं मायलिन शीथ. हे बाहेरच्या बाजूला आहे. So this is the myelin sheath. मायलिन शीथ, शीथ म्हणजेच आवरण. ही जी आतील पेशी असते याला श्वान सेल्स म्हणायचं, श्वान सेल.
हा जो गॅप असतो ह्या गॅपला म्हणायचं नोड ऑफ रॅनवियर. काय म्हणायचं? नोड ऑफ रॅनवियर. नोड ऑफ रॅनवियर. नोड ऑफ रॅनवियर. आणि एक्झॉनच्या ज्या पुढच्या ब्रँचेस तयार झालेल्या असतात तर या ब्रँचेसला म्हटलं जातं टिलोडेंड्राइट्स. कॉल्ड ॲज टिलोडेंड्राइट्स. टिलोडेंड्राइट्स किंवा टिलोडेंड्रॉन्स पण म्हटलं जातं. सो दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन किंवा याला म्हटलं जातं नर्व्ह सेल. काय म्हणायचं? नर्व्ह सेल. जस्ट आपण डायग्रॅम दाखवलेले आहे. डायग्रॅममध्ये दोन महत्त्वाचे प्रॉमिनंट पार्ट दिसत आहेत आपल्याला. एक स्टार शेप्ड सुरुवातीचा पार्ट आहे, याला काय म्हणायचं आहे? सायटॉन. लॉंग फिलामेंट आहे, याला काय म्हणायचं? एक्झॉन. हा स्टार शेप्ड आहे, ब्रँचड असतो. मेन ब्रँचला म्हणायचं डेंड्रॉन, त्याच्या पुढच्या ब्रँचेसला म्हणायचं डेंड्राइट्स. लिक्विड पार्टला म्हणायचं न्यूरोप्लाझम. न्यूक्लियस हे सेंटरला आहे, न्यूक्लियस. ग्रॅन्युल्सला म्हणायचं निझल्स ग्रॅन्युल्स. थिन फिलामेंट आहे, याच्यावरती शॉन सेल्स असतात. शॉन सेल्स हे मायलिन शीथ सिक्रीट करतात. काहींच्यावरती प्रेझेंट असतं, त्यांना मायलिनेटेड न्यूरॉन म्हणायचं. काहींच्यामध्ये मायलिन शीथ नसतं, नॉन मायलिनेटेड म्हणायचं. हा जो एक्झॉनवरती आवरण असतं याला म्हटलं जातं न्यूरिलिमा. श्वान सेलनी सिक्रीट केलेलं असतं ते मायलिन शीथ. दोन श्वान सेलच्या मध्ये जो गॅप असतो याला म्हणायचं नोड ऑफ रॅनवियर. या विरुद्ध साईडला म्हणजेच सायटॉनच्या अपोजिट साईडला एक्झॉनच्या एंडला ब्रँचड प्रोसेस असतात, याला काय म्हणायचं? टिलोडेंड्राइट्स. सो दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ नर्व सेल. स्ट्रक्चरल युनिट आहे, फंक्शनल युनिट आहे, बेसिक युनिट आहे नर्व सिस्टीम्स. आता काय होतं बघा, जेव्हा या ठिकाणी एखादा मेसेज मिळतो, याला समजा इथं पिन टोचली तर ह्या डेंड्राइट्समधून माहिती डेंड्रॉनकडे जाते, डेंड्रॉनमधून सायटोप्लाझमकडे येते, इथून माहिती पुढं पास होते. ही माहिती पुन्हा इथून इथं जंप होते, पुन्हा इथं जंप होते, पुन्हा जंप होते आणि या टोकाला इकडं सेल असेल तर इकडे ही माहिती दिली जाते. म्हणजे इन्फॉर्मेशन इकडून येते सायटॉनकडून एक्झॉनकडं, फायनली कोणाकडे जाते? टिलोडेंड्राइट. आणि टिलोडेंड्राइटपासून पुढं एखादी नर्व सेल असते तर त्याला ती माहिती दिली जाते. इथल्या गॅपमधून पण माहिती पुढं जाते, ज्याला आपण सिनॅप्टिक ट्रान्समिशन, हा नंतरचा पार्ट आहे. आत्ता जस्ट आपल्याला न्यूरॉन किंवा नर्व सेलचं स्ट्रक्चर बघायचं होतं, ते आपण बघितलेलं आहे. हे न्यूरॉन आहेत, मायलिन शीथनुसार त्याचे दोन टाईप आहेत. मायलिनेटेड म्हणजे मायलिन शीथ प्रेझेंट, नॉन मायलिनेटेड मायलिन शीथ ॲब्सेंट. ॲक्शन पोटॅन्शियल तयार होतं. मगाशी आपण बघितलं, जेव्हा मेसेज येतो इथं जे चार्जेस असतात ते बाहेरच्या बाजूला निगेटिव्ह, आतील बाजूला पॉझिटिव्ह असे चार्जेस असतात आणि मग माहिती पुढं जाते. प्रत्येक वेळेस चार्ज बदलतो, इथून इन्फॉर्मेशन इथं जंप होते, इथं जंप होते, इथं जंप होते. म्हणजे जर मायलिनेटेड असेल तर तो फास्ट माहिती कंडक्ट करतो, नॉन मायलिनेटेड असेल तर तो स्लो कंडक्ट करतो. सो दीज न्यूरॉन्स आर प्रेझेंट इन CNS, central nervous system, also present in ANS, autonomous nervous system, आणि also present in PNS, peripheral nervous system. ह्या तीन महत्त्वाच्या नर्वस सिस्टीम आहेत. सेंट्रल नर्वस सिस्टीम, ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ह्या तिघांच्याही मध्ये ह्या नर्व सेल प्रेझेंट असतात. आता मायलिनेटेड कोणामध्ये आहे, नॉन मायलिनेटेड कोणामध्ये, हे आपण नंतर बघूया. नर्व सेल कळालेलं आहे, स्ट्रक्चर कळालेलं आहे. ओके, डायग्रॅम काढून घ्या, व्यवस्थित लेबल द्या, महत्त्वाचा पार्ट आहे. चला, आता नर्व सेल आहे म्हणजे न्यूरॉनचे आपल्याला वेगवेगळे टाईप्स बघायचे आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1 टाईप आपण बघणार आहे बेस्ड ऑन
structure. So types according to structure, based on structure. स्ट्रक्चरनुसार हे जे न्यूरॉन आहेत ह्या न्यूरॉनचे महत्त्वाचे दोन टाइप्स आहेत, तीन टाइप्स आहेत स्ट्रक्चरनुसार. सो न्यूरॉन तीन टाइप्स आहेत अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. एक युनिपोलर न्यूरॉन, युनिपोलर न्यूरॉन. दुसरं बायपोलर न्यूरॉन, आणि थर्ड असतो तो मल्टीपोलर न्यूरॉन. आता हा युनिपोलर, पोलर म्हणजेच ब्रँच, न्यूरॉन म्हणजे याच्याकडं प्रोसेस असते ते एकच असते, सिंगल प्रोसेस. युनि मीन्स वन, सो सिंगल प्रोसेस. म्हणजे हा जो न्यूरॉन आहे या न्यूरॉनला एकच प्रोसेस असते, सिंगल प्रोसेस असते, याला म्हणायचं युनिपोलर न्यूरॉन. बायपोलर न्यूरॉन, टू प्रोसेसेस. हा जो न्यूरॉन आहे या न्यूरॉनला दोन प्रोसेस असतात, एक शॉर्ट प्रोसेस असते, एक लॉंग प्रोसेस असते. ह्या सायटॉन पासून निघालेली प्रोसेस असते, इथून कन्सिडर करायचं. पुढं त्याला कितीही प्रोसेस ब्रँचेस असू द्यात, सायटॉन पासून सिंगल प्रोसेस असते. इथं सायटॉन पासून टू प्रोसेसेस आहेत, याला म्हणायचं बायपोलर न्यूरॉन. आणि मेनी प्रोसेसेस, हॅव्हिंग मेनी प्रोसेसेस called as multipolar neuron. So many processes, ह्या अशा अनेक प्रोसेसेस असतात. पैकी एक लॉंग असते एक्झॉन, बाकीचे सगळे डेंड्रॉइड्स असतात. called as multipolar neuron. Okay, unipolar neuron present in sense organ, present in सेन्स ऑर्गन. आपले जे सेन्स ऑर्गन आहे, आईज असेल, इयर असेल, नोज असेल, टंग असेल, याच्यामध्ये असतात. बायपोलर न्यूरॉन प्रेझेंट इन रेटिना ऑफ आय, डोळ्यामध्ये असतो. सो रेटिना ऑफ आई. आणि मल्टीपोलर न्यूरॉन प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम, CNS म्हणतो आपण याला. न्यूरॉन कोणताही असू द्या, त्याचं एकच फंक्शन आहे, टू कॅरी दी इम्पल्स, टू कॅरी दी इम्पल्स. सो दिस इज दी मेन फंक्शन ऑफ न्यूरॉन. आता आपण त्याच्या रचनेनुसार, स्ट्रक्चरनुसार न्यूरॉनचे तीन महत्त्वाचे टाइप्स बघितलेले अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. युनिपोलर, बायपोलर आणि मल्टीपोलर न्यूरॉन. सिंगल प्रोसेस, टू प्रोसेसेस, मेनी प्रोसेसेस. स्ट्रक्चरवरून दिसतं. प्रेझेंट इन सेन्स ऑर्गन, प्रेझेंट इन रेटिना ऑफ आय, प्रेझेंट इन CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, म्हणजे इथं टाईप लिहिलेलं आहे, इथं प्रोसेस लिहिलं, इथं स्ट्रक्चर लिहिलं, इथं फंक्शन लिहिलं आहे, प्रेझेंट इन लोकेशन लिहिलेलं आहे. फंक्शन सेम आहे सगळ्यांचं, एकच फंक्शन असतं, टू कॅरी दी इम्पल्स. ओके, सो दीज आर दी टाइप्स अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. लिहून घ्या. सेकंड क्लासिफिकेशन बघायचं आहे, टाइप्स बेस्ड ऑन फंक्शन. फंक्शननुसार न्यूरॉनचे, नर्व सेलचे तीन महत्त्वाचे टाईप आहेत. एक फर्स्ट, नंबर 1 सेन्सरी न्यूरॉन. न्यूरॉन याला असंही म्हटलं जातं ॲफरंट, सुरुवातीचा पार्ट असतो ॲफरंट
ॲफरंट न्यूरॉन. हा MCQ पण आहे. सेन्सरी न्यूरॉनलाच काय म्हटलं जातं? ॲफरंट न्यूरॉन. सो फंक्शन काय आहे? टू कॅरी दी इम्पल्स. मग कुठून कुठून येतात त्याच्यानुसार त्याचं फंक्शन आहे. दे कॅरी इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन टू CNS. सो कॅरी इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन टू दी CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे माझा हा आवाज आहे तुमच्या कानापासून कानात घेतला जातो, मेंदूपर्यंत जातो, तर हे सेन्सरी न्यूरॉन आहे, ॲफरंट आहे. तुम्ही डोळ्याच्या साहाय्याने जे बघता ते मेंदूपर्यंत माहिती पोचवली जाते, हे सेन्सरी न्यूरॉन आहे. सो कॅरी इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन टू दी CNS. ज्या ज्या ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने आपल्याला ज्ञान होतं आणि ही सगळी माहिती मेंदूकडे नेतात त्यांना काय म्हणायचं? सेन्सरी न्यूरॉन किंवा काय म्हणायचं? ॲफरंट. ॲफरंट सुरुवातीचा न्यूरॉन असतो, याला ॲफरंट म्हटलं जातं. सेकंड आहे मोटर न्यूरॉन. मोटर न्यूरॉन यालाच इफरंट म्हणायचं. इफरंट न्यूरॉन. ओके. हा पण इम्पल्स कॅरी करणार आहे, माहिती कॅरी करणार आहे. कुठून कुठं? याच्या विरुद्ध. याच्या विरुद्ध CNS कडून माहिती ही ऑर्गन्सकडे जाते. कोणत्या ऑर्गनकडे? सेन्स ऑर्गनकडे नाही आहे, इफेक्टर ऑर्गनकडे जाते. म्हणजे मसल्स असतील किंवा ग्लँड्सकडे असतील यांच्याकडे माहिती जाते. सो कॅरी इम्पल्स फ्रॉम CNS टू दी इफेक्टर ऑर्गन. आता हे इफेक्टर ऑर्गन काय असतील? ते एकतर मसल्स असतील, रिस्पॉन्स देतात, इफेक्ट होतो त्यांच्यावरती, इफेक्टर, किंवा ग्लँड्स असतील. ग्लँड्स. बघा मी म्हटलं की ही माहिती लिहून घ्या. लिहून घ्या हे तुम्ही हाताच्या साहाय्याने लिहिणार. लिहून घ्या ही माहिती मेंदूकडे नेली कोणी? सेन्सरीनं. आणि प्रत्यक्षात तुम्ही लिहून घेणार, याचा अर्थ CNS कडून हातातल्या स्नायूंना माहिती मिळते, म्हणजे मसल्सला असेल किंवा ग्लँड्युलर सिक्रेशनला मिळत असेल. ह्या दोघांना म्हटलं जातं इफेक्टर ऑर्गन. म्हणजे आतून माहिती बाहेरून आत आणत असेल तर याला काय म्हणायचं? सेन्सरी. आतून बाहेरच्या साईडला नेत असेल तर याला काय म्हणायचं? मोटर. आणि नंबर 3 टाईप्स आहे मिक्स्ड. मिक्स्ड न्यूरॉन. हा जो मिक्स्ड न्यूरॉन आहे हे मात्र दोन्ही फंक्शन करतो. माहिती आत पण आणतो आणि माहिती बाहेर पण नेतो. शोज बोथ सेन्सरी अँड मोटर फंक्शन. सेन्सरी फंक्शन म्हणजे काय? सेन्स ऑर्गनकडून CNS कडं. मोटर फंक्शन म्हणजे काय? CNS टू इफेक्टर. आणि हे दोन्ही फंक्शन करतो या न्यूरॉनला म्हणायचं मिक्स्ड न्यूरॉन. So these are the 3 main types according to function. Very simple. Sensory, sense organ to CNS, motor CNS to effector, आणि मिक्स्ड आहे बोथ फंक्शन्स. बाहेरून आत, आतून बाहेर दोन्ही ठिकाणी फंक्शन करतो. याला म्हटलं जातं टाईप्स ऑफ न्यूरॉन बेस्ड ऑन फंक्शन. फंक्शननुसार 3 टाईप्स आहेत. हे 3 टाईप्स नोट करा. लास्ट पार्ट आहे टाईप्स बेस्ड ऑन एक्झॉन किंवा मायलिन शीथ. ह्या मायलिन शीथनुसार, एक्झॉननुसार न्यूरॉनचे 2 महत्त्वाचे टाईप आहेत. एक फर्स्ट आहे तो म्हणजे मायलिनेटेड न्यूरॉन. मायलिनेटेड न्यूरॉन, नॉन मायलिनेटेड. यालाच मेडुलेटेड पण म्हटलं जातं.
किंवा नॉन मेडुलेटेड myelinated, non-myelinated, medulated, non-medulated. So these two types, myelin sheath is present, so called as myelinated. So myelin sheath is present, but here non-myelinated myelin sheath is absent. राईट, नावावरून सांगता येतं, पाठ करण्याची गरज नाही. आता दोनही इम्पल्स कॅरी करतात, परंतु हा जर मायलिन शीथ असेल तर कंडक्ट इम्पल्स फास्टर रेट, शोज फास्ट कंडक्शन ऑफ इम्पल्स, फास्ट कंडक्शन ऑफ इम्पल्स. जी माहिती नेतात ती फास्ट कंडक्ट करतात, कारण जम्पिंग होतं, नोड ऑफ रॅनवियर असल्यामुळं इम्पल्स जम्पिंग होतं, त्या इम्पल्सला साल्टेटरी म्हटलं जातं. मगाशी आपण बघितलं की हा जो एक्झॉन आहे या ठिकाणी श्वान सेल्स असतात आणि इथं गॅप असतो. इम्पल्स डायरेक्ट इथून गॅपमधून पाठवला जातो आणि म्हणून तो फास्टर जातो, ज्याला आपण साल्टेटरी मुवमेंट म्हटलं जातं, कॉल्ड ॲज saltatory movement. इकडं impulse is transfer at slower rate, slow conduction of impulse, conduction of impulse. So impulse is conducted by slow rate, faster rate असतो. So they are present in CNS, so present in CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये असतात, आणि हे जे असतात हे मात्र ANS मध्ये असतात. सो प्रेझेंट इन ANS, प्रेझेंट इन ANS, मोस्टली रिलेटेड विथ CNS. सो मायलिन शीथ प्रेझेंट, मायलिनेटेड किंवा मेडुलेटेड, मायलिन शीथ absent, नॉन मेडुलेटेड किंवा नॉन मायलिनेटेड, हे दोन महत्त्वाचे टाईप्स आहेत एक्झॉननुसार किंवा यालाच आपण मायलिन शीथनुसार म्हणतो. असे दोन टाईप्स आहेत. हा शेवटचा टाईप आपण बघितला की नर्व सेलचं एक्झॉननुसार दोन टाईप्स आहेत, नर्व सेलचं स्ट्रक्चरनुसार तीन टाईप्स आहेत, युनिपोलर, बायपोलर, मल्टीपोलर. नर्व सेलचं फंक्शननुसार तीन टाईप्स आहेत, ॲफरंट, इफरंट, ज्याला आपण सेन्सरी, मोटर आणि मिक्स्ड म्हणतो. आणि मायलिन शीथनुसार घेतलं तर दोन टाईप आहेत, मायलिनेटेड, नॉन मायलिनेटेड. आणि इथं नर्वस सिस्टीम हाही पार्ट कंप्लीट होतो. आणि याचबरोबर स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यूज हा अतिशय महत्त्वाचा, अतिशय सोपा, अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे. नीटसाठी, JETसाठी महत्त्वाचा पार्ट आहे की जो आपण कंप्लीट केलेला आहे. थँक्यू.